सम्यक न्यूज जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIBचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण। अभिमान IIB। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, पुणे। आता आपण नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आहोत, ज्या ठिकाणी की अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये जवळपास दिवसभरातून 30 ते 40 रेल्वे इथून जातात आणि याच्यामुळे मध्य रेल्वे स्टेशनचा जे काही विभाग आहे या विभागामध्ये महत्वाचा रेल्वे स्टेशन म्हणून नांदेडला पाहिलं जातं आणि या ठिकाणी आपल्या जे DRMचं ऑफिस आहे याच्यामुळे या ठिकाणी एक वेगळं अस्तित्व या नांदेडचं आहे। परंतु आपल्याला माहित आहे मागच्या काही दिवसापूर्वीच एका पीट लाईनवर असलेल्या डब्याला आग लागली। आग लागून जवळजवळ एक डब्बा भस्मसात झाला आणि शासनाचं नुकसान झालं, परंतु किती दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आहे हे सुद्धा दिसून येतं। एवढंच नव्हे तर मागच्या 8 दिवसापासून या ठिकाणाहून जाणाऱ्या रेल्वे ज्या आहेत, जे जाणाऱ्या गाड्या आहेत या जवळजवळ 8 तास उशिरा धावत आहेत, 4 तास उशिरा धावत आहे। यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हे यापूर्वी कधीही झालं नव्हतं। आता नांदेडमधूनच रेल्वे निघणार आहे तर ती रेल्वे उशिरा का निघते ह्याचा हा एक शोध आहे आणि शोधावं लागतं यातल्या DRMला। एवढंच नाही तर आता आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी रेल्वेमध्ये बसायची आहे आपल्याला ती गाडी पीट लाईनवर आहे आणि सर्व प्रवासी आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत, परंतु पीट लाईनवर गाडी पाहून हे प्रवासी रेल्वेचे जे रूळ आहेत ते क्रॉसिंग करून जात आहेत आणि त्या डब्यात बसत आहेत। याच्यामध्ये जीव आपला धोक्यात टाकत आहेत, कारण आपल्याला जागा मिळाली पाहिजे। हे अशी परिस्थिती असताना एरवी जर आपण रेल्वे रुळावरून क्रॉस केलं तर पोलीस तिथे आपल्याला फाईन लावते, आपल्याला गुन्हा दाखल करते, परंतु इथे सर्रासपणे म्हातारे, बाया आणि मुलं हे सर्व ज्यातून या रेल्वे रुळावरून ओलांडताना आपल्याला दिसत आणि केवळ पुढल्या गाडीमध्ये आपल्या जागेवर बसण्यासाठी ही धावपळ दिसत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणची परिस्थिती। मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी जय भीम। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।